आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बडीउमरी परिसरात रविवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या घरासमोर उभे असलेल्या बोलेरो गाडीवर हल्ला करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। जुनी वैरभाव यामुळे हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली। रविवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात आरोपींनी बोलेरो गाडीची जोरदार तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार काही जण हातात पाईप, हातोडे, दगड घेऊन आले। त्यांनी प्रथम राहुल कराळे यांना घराबाहेर येण्याची धमकी दिली, तसंच त्यांच्यावर एका आरोपीने गोळी झाडण्याची सुद्धा धमकी दिली। बोलेरो गाडीची तोडफोड केल्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपनेते व आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख मंगेश काळे, शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी 2 ते 3 पथकं रवाना केली। या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये बडीउमरी येथील हर्षद दिलीप मंडले, शिवार्पण कॉलनी येथील चेतन विजय खंडारे, खरबी येथील सागर संतोष इंगळे व न्यू टापुरिया नगर येथील वैभव दिनेश गोविंद नारायण यांचा समावेश आहे। सर्व आरोपींना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे। जुन्या वैमनस्यातून हा हल्ला केला असल्याची कबुली 4ही आरोपींनी दिल्याची माहिती शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली। काल दिनांक 1 तारखेला फिर्यादी नामे राहुल कराळे यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे तक्रार दाखल केली। त्यात 378/2026 कलम 109(1), 324(4)(3)(5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी घटना जी सांगितली ती दिनांक 1 तारखेला साधारणतः रात्री 9:40 वाजताच्या दरम्यान ते घरी आले आणि ते घरी आल्यानंतर त्यांची जी गाडी होती MH30 BB 2700 ही गाडी आणि त्यांच्यावर अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून येऊन हल्ला चढवला आणि हातोड्यांनी त्यांच्या गाडीवर वार केले, अशा पद्धतीची त्यांनी तक्रार नोंदवली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितले की ते आरोपी एकमेकांना म्हणत होते की निकाल बंदूक उडा दाल, अशा पद्धतीचं काही कन्व्हर्सेशन त्यांनी फिर्यादीमध्ये आपल्याला सांगितलं आहे। आणि याच्यावरून आम्ही सदर घटनेचं गांभीर्य ओळखता 2 टीम त्या ठिकाणी आम्ही तयार केल्या आरोपींच्या शोधासाठी। स्वतः प्रभारी अधिकारी त्या घटनास्थळावर हजर होत्या। मी स्वतः पोलीस स्टेशनला थांबून फिर्याद ड्राफ्ट होत असताना सर्व स्टाफला आम्ही सूचना दिल्यात आणि आरोपी निष्पन्न करण्यासाठी मी 2 टीम रवाना केल्या। त्यावरून सदर गुन्ह्याचे जे CCTV फुटेज आम्हाला जे मिळाले होते त्याचं विश्लेषण करून आम्ही आरोपींपर्यंत निष्पन्न करण्यापर्यंत पोहोचलो। त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक 1 हर्षल मंडलिक, 2 चेतन खंडारे, 3 सागर इंगळे, 4 वैभव गोपनारायण असे 4 आरोपी निष्पन्न प्रथमदर्शनी झालेले आहेत। यांना अरेस्ट केलेली आहे। त्यांच्याकडे विचारपूस केली असता यातला जो मुख्य आरोपी निष्पन्न होतोय तो वैभव गोपनारायण याचे आणि फिर्यादी यांचे जुन्या पूर्व वैमनस्यामधून काही वाद होते, एकमेकांकडे बघणे, डोळे वटारणे, खुन्नस देणे या पद्धतीचे काही जुने त्यांचे वाद असल्या कारणाने काल रोजी हा प्रकार त्या आरोपींनी घडवून आणल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय।